मी अरुण खोडके. शिवचिंतन. शिवकालात आणि शिवपूर्व काळात सुद्धा मराठी मुलकामध्ये सोन्याची चांदीची नाणी होती. त्यामध्ये विजयनगर साम्राज्यातील नाणी, मोंगलकालीन नाणी, मुसलमान राजवटीतील नाणी, पोर्तुगीज, डच यांची नाणी होती. सभासद बकरीमध्ये अनेक नाण्यांचा उल्लेख आढळतो. त्यामध्ये शिवराई होन, फणम, चक्रम, पातशाही होन, लारी, अशरफी, रुपये, टका, शिवराई, सजगणी, तिरुका, रुका, पैसा, दाम, अडका, चवल, दुबल, घ्याल, व्याल अशी नाणी होती. 17व्या शतकामध्ये होनला पगोडा असे म्हटले जात असे. राज्याभिषेकावेळी शिवाजी महाराजांनी शिवराई नाण्यांचा होन पाडला होता. त्याच्या एका बाजूस श्री राजा शिव व दुसऱ्या बाजूस छत्रपती अशी अक्षरे होती. त्याचे वजन 2 मासे 7 गुंजा म्हणजे 42.12 ग्रॅम इतके होते. सोन्याच्या नाण्यामध्ये शिवराई, देवराई, मोहर, पुतळी, कावेरी पाक, संगरी, धारवाडी, चंदावरी, रमणातपुरी, अडवाणी इत्यादी अनेक प्रकारचे होन होते. राजव्यवहार कोशामध्ये एक कोष्टक दिले होते. ते असे: एक होन म्हणजे 2 प्रताप, एक प्रताप म्हणजे 2 धरण, एक धरण म्हणजे 2 चवल, एक चवल म्हणजे 2 दुबल, एक दुबल म्हणजे 2 ब्याल व एक ब्याल म्हणजे 2 वीस. 100 होन म्हणजे 1 चक्रम, एक होन म्हणजे 16 फलम, एक चक्रम म्हणजे 10 फलम. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.